नमस्कार श्रोते हो. दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, आज तुम्ही ऐकणार आहात प्राध्यापक शिवाजीराव बागल यांच्या हंबरडा या कथासंग्रहातली कथा शापित धन. पण तत्पूर्वी तुम्ही जर आत्ता चॅनलवर पहिल्यांदा आला असाल किंवा तुमच्याकडून अजून चॅनल सबस्क्राईब करायचं राहून गेलं असेल तर प्लीज चॅनल तेवढं सबस्क्राईब करा. ऐकूयात प्राध्यापक शिवाजीराव बागल लिखित शापित धन. धर्म्याला 4 पोरं होती. खेडेगावात कामधाम नसल्यानं पोटापाण्याची आबाळ होती. नवरा बायकोच्या मजुरीत भागलं तर भागलं, नाहीतर एकमेकांच्या तोंडाकडं बघत बसावं लागायचं. गुळाच्या गुळचाट पाण्यात पेरवाची पानं घालून उकळून फडक्यानं गाळून ताटलीनं फुर्र करून प्यायचं. ढेकर देत म्हणायचं, पोट भरलं गाड्या. लगीन झाल्यावर थोरला पोरगा बायकोला घेऊन मुंबईला गेला. मुंबईच्या जगमगत्या दुनियेत पोटासाठी हमाली करू लागला. दुसरा पोरगा बायकोचं ऐकून सासूरवाडीला गेला. बायकोच्या तालावर नाचत बसला. 4 वर्षात चिपाडागत होऊन बसला. तिसरा पोरगा वाण्याच्या दुकानात पुड्या बांधत बसला. चौथा पोरगा म्हणजे दाम्या बिनकाम्या होता. 3 टाईम हादडायचं, टवाळखोर पोरात हुंदडत बसायचं. कष्ट न करता आयतं खायला पाहिजे म्हणायचा. धर्म्याला काळजी दाम्याची होती. दाम्याचं मार्गी लागलं पाहिजे. आडदाणपणा उन्हाळपणा सोडला पाहिजे. पोटापुरतं कमावलं पाहिजे म्हणून धर्मा म्हणला, दामू, अरे मोलमजुरी कर, नाही तर शहरात जाऊन हमाली कर. काहीतरी कमवायला शिक. कमावणाऱ्याच्या पदरात कुणी पण आपली पोरगी घालतोय. बोंबलत फिरणाऱ्याला कुणी काय देत नाही. जरा थोडं तर गियान टाळक्यात घे आणि शहाण्यासारखा वागाय शिक. मला मोलमजुरी करून आयुष्य मातीत घालवायचं नाही. खऱ्याला कोणी हुंगतच नाही. या बोटावरचं त्या बोटावर करणाऱ्याला सलाम करतात. दादा, तुम्ही नुसतं बघत राहा. तुमच्या दाम्यापुढं हांजी हांजी करणाऱ्याची रांग लागल, रांग. दामू म्हणाला, दाम्या, तुझं बोलणं हुलग्याच्या वाफेचं आहे. हांजी हांजी करायला तू राजा आहेस का, महाराजा? अरे अड्या, काहीतरी काम धंदा बघ. आम्ही म्हातारी डंगर होऊन बसलोय. कुठवर आम्ही कामं करावी ती? काहीतरी नशीब काढ की गाड्या. धर्मा म्हातारा दाम्याला काकुळती येऊन सांगत होता, नशीब फळफळलं म्हणजे काहीतरी चांगलं होईन. मी मोलमजुरी किंवा हमाली करणार नाही. पुन्हा पुन्हा तेच गुराळ गाळू नका. दाम्या सिनेमा बघायला पंढरपूरला आला होता. स्टेशन रोडनं जाताना लिंबाच्या झाडाला लावलेलं पोस्टर बघत बघत चौफळ्यातनं गांधी रोडवर न्यू अकबर टॉकीज गाठलं. सिनेमाला मायंदाळी गर्दी होती. तिकीट खिडकीवर हाऊसफुल्लचा बोर्ड लावलेला होता. दाम्या नाराज झाला, पण दुसऱ्या क्षणाला त्याच्या तोंडावर जाळाळी पसरली. कारण गर्दीतनं 3-4 पोरं म्हणत होती, 5चं 15, 10चं 30, 5चं 15, 10चं 30. शोचा टाईम झाला, फक्त 5च तिकिटी शिल्लक आहेत. दाम्यानं ब्लॅकनं तिकीट काढलं आणि थिएटरात घुसला. दे दनादन बघण्यात रममान झाला. मधीच विचार करायला लागला, शहरातली पोरं कामं न करता पैसे कमवतात. आपण पण असलंच काहीतरी केलं पाहिजे. पण 10-20 तिकीटं काढायला आपल्याकडं पैसे नको का? त्याची काहीतरी तजवीज केली पाहिजे. दुसऱ्या दिवशी दामू जगूवाण्याकडे गेला. जगूवाण्याला गळ घातली. जगूवाण्याकडनं 100 रुपये 10% महिन्याच्या बोलीनं घेतलं आणि पंढरपूर गाठलं. थिएटरच्या तिकीट खिडकीजवळ गेला. 10 तिकीटं काढली. शोच्या टायमाला विकताना पंचायत झाली. ब्लॅकनं तिकीट विकणाऱ्या पोरांनी खळखळ केली. मॅनेजरची टक्केवारी, पोलिसाचा हप्ता सगळं ठरलं. तवा कुठं दाम्याचं ब्लॅक तिकीट विक्रीत बसताना बसलं. धंदा बरा होत होता. 4 पैसा हातात खेळत होतं. वडापाव खाऊन भुकाचा टाईम निभवायचा. दामूनं जगूवाण्याचं पैसे परत केलं. दामूच्या अंगावर झाकपाक कापडं आली. 4 पैसे शिलकीत राहायला लागलं. बँकेत खातं उघडलं. 5-50 मागं राहिलं ते बँकेत शिल्लक टाकत राहिला. 6 महिन्यात दामूच्या खात्यावर 10,000 रुपयाचा बॅलन्स झाला. दाम्या ब्लॅकनं तिकीट विक्री करणाऱ्या पोरांचा दादा बांधला. सरगम थिएटरला डर्टी पिक्चर लागला होता. शोला भलतीच गर्दी होती. गर्दीतच कुणीतरी नव्या जोडप्याची चेन मारली. पोलीस कंप्लेंट झाली.
ब्लॅकनं तिकीट विक्री करणारे, भेळवाले, डोअरकीपर यांना सगळ्यांना पोलिसांनी उचललं आणि आत टाकून दिलं. बाकीचे जामिनावर सुटले, पण दामूला कोण जामीनदार होणार? दामू 3 दिवस मार खात आत बसला. शेवटी बाबू टांगेवाल्याला दया आली. बाबू टांगेवाल्यानं दामूला जामीन दिला. पोलिसाला चिरमिरी दिली. तेव्हा दामूची सुटका झाली. बाबू टांगेवाल्याचा नाईलाज झालता. बाबू टांगेवाल्याची लाडकी लेक गंगी दाम्याच्या प्रेमात पडली होती. तिनं बाबाकडं हात धरला म्हणून तर बाबू टांगेवाला दाम्याला जामीन झाला. दाम्याची सुटका झाली. बाबू टांगेवाला आता थकला होता. पहाटे उठून घोडं टांग्याला झोपून स्टेशन गाठणं, तिथं प्रवाशासाठी इतर टांगेवाल्यांबरोबर हुज्जत घाला. बाबू टांगेवाला थकल्यामुळं दामूला बाबूनं गळ घातली. दामू, काहीतरी उद्योग कर. 4 पैसे कमी मिळालं तरी चालल, उगा बिलामत अंगावर येणारा उद्योग करू नग. अरे तसल्या धंद्यानं 4 माणसात आबरू जाती. आबरू गेल्यावर गबरूला किंमत नसती. माझा टांगा चालव पाहिजे तर. अरे पाहिजे तर कार्तिकी वारीला नवं घोडं घेऊन दे तू. मर्दा, टांगा चांगला चालवला तर माझी पोरगी गंगी तुझ्या हवाली करतो. बाबू टांगवाल्याच्या बोलण्याला दामू राजी झाला. टगेगिरी सोडून दामू टांगवाला झाला. गंगीच्या प्रेमात दामू पाघळला. बाबू टांगेवाल्याचा जीव बिनघोर झाला. कार्तिकी वारीत बाबूनं उमदा घोडा घेतला. घोडं नजर लागावं असं होतं. घोड्याच्या टापांच्या आवाजावरनं लोक वळखायची दामूचा टांगा आला म्हणून. दामूचा टांगा बारक्या पोरापासनं म्हाताऱ्या माणसांना माहिती झाला होता. स्टेशन रोडवरनं भरधाव धावणारा घोडा दामूचाच असणार हे भीक मागत बसलेल्या आंधळ्या भिकाऱ्याला सुद्धा आवाजावरनं कळायचं. बाबू टांगवाल्याचा जावाय म्हणून दामू टांगवाला ओळखला जाऊ लागला होता. दामू जरी टांगा चालवत असला तरी घोडं टांगा अजून बाबूच्याच नावावर होता. पण गंगीने मात्र आपल्या नावामुळं दामूचं नाव लावलं होतं. त्याच्या नावाचं कुकू कपाळाला लावून ती मिरवत होती. चैत्री यात्रा म्हणजे धावती यात्रा. चंद्रभागेत बोडायचं, भक्त पुंडलिकाला हात जोडायचं, महाद्वारात दर्शनाची रांग. रांगत रांगत गेल्यासारखं मुंगीच्या पावलानं रांग पुढं सरकायची. सावळ्या विठुरायाला डोळं भरून बघायचं. हात जोडून मस्तक टेकवीपर्यंत बडवी ढकलून मोकळी होते ती. खिशात हात घातला म्हणजे पांडुरंगाचा आशीर्वाद देते ती. नव्या जोडप्याला गळ्यात फुलांचा हार घालून वटीला नारळ देऊन गंडवते ती. देवाच्या देवळात देवा देखत भक्ताला उल्लू बनवते ती. तरी बी विठुराया डोळे जाग करतो. तिथनं रुक्मिणी मातेला हात जोडायचं, महाद्वारात बाहेर पडायचं, पळत पळत एसटी स्टँड गाठायचं. शिखर शिंगणापूरच्या महादेवाला हर हर महादेव म्हणत जायचं. शिंगणापूर, पंढरपूर, तुळजापूर, गाणगापूर करायचं. मोकळीक असते. 2 दिवसात 4-5 देव होत्यात. गाणगापूरला जाताना येताना अक्कलकोटला स्वामी समर्थाची आरती गाठायची, प्रसाद घेऊन मोकळं व्हायचं. खर्चाची भानगड नाही. म्हणून चैती वारीला वारकऱ्याची देवदर्शनासाठी धावाधाव चालली असती. म्हणून चैत्री वारीला धावती यात्रा म्हणतात. चैती वारीला कोल्हापूरची मंडा म्हातारी रेल्वेनं आवर्जून पंढरपूरला आलती. मंडा म्हातारीला माहेरचं कोणी नव्हतं, सासरचं कोणी नव्हतं. दोन्हीकडची इस्टेट मंडा म्हातारीनं सांभाळली होती. मंडा म्हातारीला जमीन जुमला मोप इस्टेट होती. 4 पिढ्याचं सोनं नाणं पैसा अडका धंदवलत समद होतं, पण तिची वंशीवेल वाढलेली नव्हती. मंडा म्हातारीला वाटायचं धनी अपघातात गेला, आपलं दिस सरत आलं. म्हणून आजपर्यंत जपलेलं सोनं नाणं देवाच्या चरणी अर्पण करावं, देवद्वारी लीन व्हावं म्हणून मोठ्या पितळी डब्यात सोनं नाणं आणलं होतं. रेल्वे स्टेशनवर पहाटे उतरल्यावर मंडा म्हातारी आपलं बोचकं घेऊन स्टेशन बाहेर पडली. प्रवाशांसाठी आपापसात हुज्जत घालणारं टांगावालं बघून मंडा म्हातारी ग बसली. दामू टांगवाला मंडा म्हातारीला म्हणला, आजी कुठं जायचं आहे तुला? विठ्ठल मंदिरात का गोपाळपूरच्या जनाबाई मंदिरात? चला मी सोडतो तुम्हाला. विठुराया तुझ्या रूपानं पावला बघ. हे बघ, मला चंद्रभागेला न्यायचं, जनाबाईचं दर्शन करायचं, गोपाळपुरातनं विठ्ठल मंदिरात आणून सोडायचं. किती भाडं द्यायचं तुला? आधी ठरलेलं बरं असते, पुन्हा एवढं तेवढं म्हणून वादावादी नको.
मंडा म्हातारीनं दामू टांगेवाल्याला विचारलं, आजी टांगा भाडं 125 रुपये होतंय, पण तू म्हातारी आजीबाय, तू 100 रुपये दिलं तरी चालेल. 100 रुपये भाडं सांगतोय का घोड्याची किंमत सांगतोय? 50च वय म्हण. 50चा जमाना गेला आजी. गवताच्या भाऱ्याला 100 रुपये मोजावं लागतात. घोडं उपाशी पळत नाही, त्याला पण खायला घालावं लागते. आजी तुझी नदीला आंघोळ पांघोळ होणार, गोपाळपुरात जावं लागणार, तिथं देवदर्शनाला उशीर होणार, तिथनं विठ्ठल मंदिरात सोडायचं म्हणजे समजा दिस तुझ्या दिमतीला जाणार आहे. तेव्हा 100 रुपये होय म्हण आणि बस टांग्यात. दिवसभर टांगा घोडा दामू तुझ्या दिमतीला. दामूचं म्हणणं म्हातारीनं कबूल केलं. रामा धर्माच्या पाऱ्यात गिरायकानं भवानी केली म्हणून दामू पण खुश होता. दामूनं मंडा म्हातारीला हात दिला. मंडा म्हातारी टांग्यात बसली. मंडा म्हातारीनं आपलं बोचकं मांडीव घेतलं म्हणून दामू म्हणला, आजी बोचकं मांडीव कशाला घेतीस? टांग्यात भरपूर जागा आहे. पंढरपुरात येऊन पण जन्मोजन्मीचं गठुडं सुटत नाही वे. नीट बस. असं म्हणत दामूनं घोडं दामटलं. टप्प टप्प आवाज करत घोडं दोडक्या चालीनं टांगा ओढत होतं. मंडा म्हातारी बोळक्या तोंडानं हरिविठ्ठला हरिविठ्ठलाचं नामस्मरण करत होती. चैती वारीच्या गर्दीतनं दामू टांगा चालवत होता. स्टेशनवरनं स्टेशन रोड पार केला. शिवाजी चौकाला वळसा मारून भादुले चौकातनं घोडा दामटला. अर्बन बँकेच्या जवळनं येडा मारून खाटीक गल्लीतनं जुनी पेठ पार केली. बैलगोठ्यापुढनं दगडी पोळाजवळनं चंद्रभागेच्या वाळवंटात टांगा सन्नाट आणला. वारकऱ्यांच्या गर्दीतनं वाट काढत दामूनं टांगा थांबवला आणि म्हणला, आजी चंद्रभागेत बुडी मारणार आहे का? हातपाय खांगाळणार आहे फक्त. चंद्रभागेत बुडून जन्मोजन्मीचं पाप खांगाळून पावन व्हायचं असतं. मी आंघोळ करणार आहे, तोपर्यंत माझं गठुडं सांभाळ, उघडू बिघडू नक. असं म्हणत म्हातारी तरातरा नदीत गेली. हर हर गंगे भागीरथी म्हणत पाण्यात बसल्या जागी 3 वेळा बुडी मारली. दुसरं लुगडं गुडाळलं, वलं लुगडं पाण्यात बुचकळून पिळलं आणि आली दामू टांगावाल्याजवळ. वल्ल्या लुगडाचा पिळा टांग्यात एका कडेला ठेवला आणि दामूला म्हणली, आता पुंडलिकाचं दर्शन घेऊन येते, पण गठुड्याजवळनं हालू नको. चंद्रभागेला लांबी करते ती. वारकरी बी कळत नाही आणि चोर पण ओळखू येत नाही. माझं गठुडं सांभाळ, आल्यावर तुला गरगरी चहा पाजती. असं म्हणत म्हातारी भक्त पुंडलिकाच्या मंदिराकडं वळली. इकडं दामूला दम निघाना. म्हातारीच्या गठुड्यात एवढं काय आसन? पुन्हा पुन्हा सांगती गठुड्याजवळनं हालू नको म्हणून. दामूची उत्सुकता वाढली. पुंडलिकाच्या मंदिरात दर्शन रांग मुंगीच्या पावलानं पुढं सरकत होती. मंडा म्हातारीला उशीर होतोय हे बघून दामूनं हळूच गठुडं सोडून बघितलं तर पितळी डाब्यात सोनंच सोनं होतं. कित्येक पिढ्यांनी जपून ठेवलेला ऐवज होता. दामूचं विचारचक्र सुरू झालं. इतक्यात शेजारून निघालेल्या दिंडीच्या नामघोषानं दामू भानावाला गाठुडं होतं तसं बांधून ठेवलं. मंडा म्हातारी पुंडलिकाचं दर्शन घेऊन तृप्त मनानं दामूजवळ आली. मंडा म्हातारीनं आपलं गठुडं व्यवस्थित असल्याची खात्री करून घेतली. तिने वाळवंटातल्या फिरस्त्या गरम चायवाल्याला बोलावलं. दामूला चहा दिला, स्वतः चहा घेतल्या. चहावाल्याचं पैसे दिलं आणि दामूला म्हणली, आता गोपाळपुरी जाऊया, जनाबाईचा संसार बघूया. दामूनं घोडं दामटलं. गोपाळपूरच्या दिशेनं बारधाव टांगा धावायला लागला. तसतसं दामूच्या डोक्यातल्या विचारचक्रानं गती घेतली. मंडा म्हातारीच्या डोळ्यापुढं जनाबाई, तिचा अभंग, तिची भक्ती सारं सारं दृश्य उभं राहत होतं. तर दाम्याच्या डोळ्यापुढं डब्यातलं सोनं चमकत होतं. गोपाळपुरात विष्णुपदाचं दर्शन घेऊन मंडा म्हातारी जनाबाईचा संसार बघण्यात रममान झाली. दामूची मती फिरली. म्हातारी दर्शनात दंग झालेली बघून दामानं आपलं घोडं दामटलं. वाऱ्याच्या वेगानं टांगा घोडा पळवत होता. धोपट मार्ग सोडला होता. दामूनं आडवाट धरली होती. मंडा म्हातारी गोपाळपुरात ओक्सा बोक्सी रडत होती. इतर टांगवाल्यांना, रिक्षावाल्यांना विचारत होती, अरे माझा टांगवाला पाहिलाय का? मंडा आजीला टांगवाल्याचं नाव माहिती नव्हतं. नुसतं येणाऱ्या जाणाऱ्याला विचारत होती, माझा टांगावाला कोणी पाहिलाय का? आणि मोठमोठ्यानं रडायची. कोणी भाविक म्हणायची, म्हातारी भ्रमित झाली असन. तर कोणी म्हणायचं, म्हातारी घरी सुनला जाच करत असन, म्हणून तिच्या लेकानं तिला गोपाळपुरात आणून सोडला असन. मंडा म्हातारी उद्वेगानं तोंडावर मारून घेत होती.
4 पिढ्याचा ठेवा जपला होता. कुणी नाही वंशाला म्हणून द्यायचं होतं देवाला. देवाला दान द्यायचं होतं. देवाचं दान पळवलं. मला म्हातारीला भुरळ पडली. पांडुरंगा, हरी विठ्ठला, तुझं दान तुझ्यापर्यंत पोचलं नाही. माझ्या जन्माचं सार्थक झालं नाही. मंडा म्हातारीचं रडगाणं चालू होतं. तिच्या रडण्याकडं लक्ष द्यायला कोणाला वेळ नव्हता. जो तो भाविक धावपळीत होता. थरथरत्या पावलानं, लटलटणाऱ्या मानेनं, काठीचा आधार घेतलेला, डोक्याला मुंडासं बांधलेला, थकला भागला म्हातारा पुढं आला आणि म्हातारीला म्हणाला, कशासाठी रडतीस? माझा 4 पिढ्याचा ऐवज देवाला व्हायचा होता. देवाच्या चरणापातूर पोस्त करता आलं नाही याचं दुःख आहे. मंडा म्हातारी जीवाच्या आकांतानं रडत होती. म्हातार बाबा समजवत मंडा म्हातारीला म्हणलं, तू देवाजवळ पोचली. मातीतलं जाणार आहे. नश्वर संपत्तीसाठी, देहासाठी रडू नग. देवाला दान लागत नाही, भावभक्ती लागती. ती तर तुझ्याकडं आहे की. गोपाळपुरी गोपाळ भक्ती लागती, ती तर तुझ्याकडं आहे. गोपाळपुरी गोपाळ गाड्यात रममान हो. असं म्हणत म्हातारा आस्थेनं मंडा म्हातारीच्या डोक्यावरनं हात फिरवत म्हणला, ते धन परमात्म्याला, भगवंताला नको होतं असं समज. तुझी भावभक्ती महत्वाची आहे. असं म्हणत म्हातार बाबा आल्या पावली निघून गेलं. मंडा म्हातारीनं पंढरपूर पालथं घातलं. शिवाजी चौकातला टांगा स्टँड, एस.टी. स्टँड, रेल्वे स्टेशनवरचा टांगा स्टँड, पण कुठं म्हणून उमदा घोडा दिसत नव्हता. टांगवाला बी दिसत नव्हता. शेवटी मंडा म्हातारीनं खानाखुणा सांगितल्यावर एका टांगवाल्यानं बाबू टांगवाल्याच्या घरी म्हातारीला आणून सोडलं. घोडा टांगा बघून मंडा म्हातारीला हायसं वाटलं. तिने बाबूला विचारलं, बाबा, टांगवाला कुठं गेलाय? आता बायको संग गुलू बोलत बसला असन. 4 दिवस झालं घोडा टांग्याला झोपला नाही. जावाय म्हणून काय बोलायला येत नाही. अवघड जागचं दुखणं होऊन बसलंय. पण तुमचं काय काम होतं? बाबूनं मंडा म्हातारीला विचारलं. त्या भाडव्याला आधी बाहेर बोलवा. माझं देवाचं सोनं लुबाडून पळालाय. 4 दिवस झालं शोधतीया. शोधून माझ्या तोंडाला आलंय फेस. त्याची करणी टांगवाल्याला कलंक लावणारी आहे. माझं 4 पिढ्याचं सोनं देवाला व्हायचं होतं. तुमच्या जावयानं पळवलंय ते. म्हातारीचं रडगाणं ऐकून दामू बाहेर आला आणि म्हणला, म्हातारी झाली भ्रमिष्ट. 4 दिवस झालं माझा टांगा, घोडा आणि मी पण जागेवचे. तुला दुसरं कोणी भेटलं नाही काय? काय आम्हाला गांडवायला आली काय? मंडा म्हातारीला गोपाळपूरच्या म्हाताऱ्याचं शब्द आठवलं. मातीतलं मातीत गेलं, तू देवाजवळ पोचली. म्हातारीनं पुन्हा एकदा दामूला हात जोडलं, विनंती केली, अरे देवाचं होतं, देवाकरता आणलं होतं. माझा सोन्याचा डबा मला दे. ए म्हातारडे, खेरडे, तुझ्या तोंडाला लगाम घाल. कोणाचा डाबा, कोणाचं सोनं? मला काय माहिती नाही. बऱ्या बॉलानं चालती हो, नाही तर फरफटत नेन. कोणी सोडून दिली, भ्रमिष्ठागत बोलती. असं म्हणून दामूनं म्हातारीला ढकलून दिलं. मंडा म्हातारी तोंडावर आपटली. ती तावानं म्हणाली, माझं देवाचं सोनं पळवलं, तुझं भलं नाही व्हायचं. माझा 4 पिढ्याचा ऐवज वंशाला कोणी नाही म्हणून देवाकरता आणला होता, ते तू पळवलंस. अरे माझ्या 4 पिढ्याचा तळतळाट लागन. तुझी वंशवेल खुटल. बुडीताचं धन आहे, तुला रसातळाला पोचवल. माझं धन तुला सुखानं झोपू देणार नाही. अरे माझा सराप आहे तुला. हेच धन तुझ्या घरादाराची राख रांगोळी करल. असं म्हणत म्हातारी रडत रडत बोळक्या तोंडानं शिव्या शाप देत भ्रमिष्ठासारखी पंढरपुरात फिरत राहिली. दामूनं व्यवसाय बदलला. ठोक किराणा भुसार मालाचा व्यापारी झाला. दिवसेंदिवस व्यापारात बरकत येत गेली. बाजारपेठेत, व्यापारी पेठेत दामूचा दबदबा वाढला. दामू टांगवाला दामा शेठ झाला. दामा शेठला पैशामुळं मानसन्मान मिळत होता. दामू गरीब लोकांना गंडवत होता. आईबापाला, भावाला दामा विसरला होता. पैसाच दामाचा परमेश्वर होता. कुणाचा कात्रा कसा मारायचा, दिडीदुणीनं सावकारी करायचा, दामाचा धंदा वाढतच गेला. सकाळ संध्याकाळ पैशाच्या राशी दामापुढं लागत होत्या. यामुळं दामूला गंगेच्या कोकलण्याकडे लक्ष द्यायला वेळ नव्हता.
गंगीचं कमळ फुललं नाही. काहीतरी गंगीत दोष असेल म्हणून दामू दुसरं लगीन करून मोकळा झाला. दामाची पहिली बायको गंगी, दुसरी बायको रंगी. गंगी रंगीच्या घरात कायम झगडा चालू असायचा. गंगीची कूस उजवली नाही, रंगीचा पाळणा हल्ला नाही. संततीची दामाला चिंता नव्हती. दामा संपत्तीच्या मागं लागला होता. डॉक्टर तपासण्या झाल्या. डॉक्टरांनी दोष नाही म्हणून सांगितलं. दामा व्यापार धंद्यात गुरफटून गेला. गंगी रंगीचा जीव पोरासाठी टांगणी लागला. पाळणा हलावा, खेळणा झुलावा, बाईच्या जातीला हवा असणारं तेच लाभत नाही म्हणून गंगी रंगीनं अंगारं धोपारं देव देवर्षी बागाय सुरुवात केली, पण कुणाचाच गुण येत नव्हता. गंगी रंगीला इतर बायका वांजुट्या म्हणून हिनवायच्या. ते जिव्हारी बोल गंगी रंगीला कानात खोट्या ठोकल्यागत होत होतं. भरल्या घरात रांगणारं, पळणारं, धावणारं बाळ नाही. गंगी रंगीचं बळ गेलं. देवानं दोघींपैकी एकीच्याही पात्रात दान टाकलं नाही. दामाच्या कुटुंबात सगळी सुखी होती. अपत्य सुखापासून वंचित होता. व्यापाऱ्याने दाम्याला फुलावला. म्हणले, दामा शेठ, तिसरी बायडी लावो, बुढापाण में मजा करो. दामानं विचार केला. मौजदात करता येत नाही एवढे आम्हा पिस्टेट आहे, धनदौलत आहे. या धनदौलतीला वारसदार पाहिजे. त्याच्याकरता काहीतरी खटपट करायला पाहिजे. गंगीच्या नात्यातलं पोरगं दत्तक घेतलं तर रंगीला राग येईन. रंगीच्या नात्यातलं पोरगं दत्तक घेतलं तर गंगेला राग येईन. रोज घरात हायदोस घालतीन. त्या पारास मित्रांचा सल्ला ऐकावा. मस्तपैकी तिसरी घरात आणू. साठीत आटी घालून मस्तपैकी रंगमहाल सजवूया, असं म्हणत दामानं मित्रांना होकार दिला. गरिबीनं गांजलेल्या, परिस्थितीपुढं झुकलेल्या कित्येक तरुणी दामाच्या रूपाकडं बघून नाही तर पैशाकडं, संपत्तीकडं बघून खुश होत्या. दामा आरी पाडला तर दुकानातली पोरं पुरी पडतील. दामाला वंशाचा दिवा पाहिजे म्हणून दामानं गंगी रंगीची समजूत काढली. तिसरी संकट गाठ मारली. सजी, दामाची तिसरी बायको. दिवसभर मिसरी लावायची, पचकन थुकायची, गंगी रंगीचा पान उतारा करायची. दामाची पुरती जिरवायची. उतारवाया दामाचं अवसान कमी झालं. तिसरी बायको वस्कन दामाव खेकसायची आणि म्हणायची, हौसेनं केला पती, त्याला झाले रगत पिती. रातभर घोरत पडते, तरणी बायको संगतीला असून पालथं पडते. माझ्या संग मिरवायला लगीन केलं काय? सजी दामाला तडा तडा बोलायची. सजीचं बोलणं दामाला जिव्हारी लागायचं, पण इलाज नव्हता. आपली चूक उमजत होती, पण स्थिती आता आवाक्याच्या बाहेर गेलती. झाकली मूठ म्हणून गप राहण्यापलीकडं काय करू शकत नव्हता. दुकानात कामाला असलेल्या पोपट्यानं सजीला नादाला लावलं होतं. सजीनं पण पोपट्याला आतल्या अंगानं खारी खोबऱ्याचा खुराक लावला होता. गंगी रंगीला हे सगळं बघवत नव्हतं, पण पोपट्याकडनं का होईना सजीची कूस उजवलेली बागायची होती. पण पालथ्या गाड्यावर पाणी पडत होतं. गाडा रिकामाच राहत होता. वंशाचा दिवा प्रज्वलित होण्यापेक्षा मालवत चालला होता. दामाची शुगर वाढली. पायाला जखम झाली. जखम बरी होत नव्हती. डॉक्टरी इलाज संपलं. दामा अंथरुणाला खिळून राहिला. पूर्वायुष्य आठवायला लागला. मंडा म्हातारीची शिव्या शाप आठवायला लागला. दोष कर्माला देऊ लागला. दामाच्या वाढत्या आजाराचा गैरफायदा पोपट्यानं घेतला. मालाच्या गोडाऊनमध्ये पोपट्यानं सजीचा रंगमाल सजावला. दामा अंथरुणाला खिळून डोळं गाळत बसला. दुकानात कामाला ठेवलेला पोपट्या पोपट लाल झाला. व्याधीग्रस्त दामाला गोडाऊनच्या एका कोपऱ्यात ठेवलं होतं. दामाची सेवा शुश्रूषा कुणीही करत नव्हतं. आजपर्यंत दामानं केलेल्या पापाचा घडा भरला होता. दिडीदुणीनं घेतलेलं व्याज, गोरगरिबांची केलेली लोबाडणूक, मंडा म्हातारीला टांग मारून वरबाडलेलं तिचं बुडीत स्थळाचं सोनं नाणं नजरेसमोर दिसत होतं. डोळ्याला झोप येत नव्हती. मंडा म्हातारीच्या शापानं पुरी वाट लागली होती. जवानी मस्तीत पैशाच्या खुमखुमीत घालवली तेव्हा कळलं नव्हतं. आप्तस्वकीयांना कधी जवळ केलं नव्हतं. आता जवळ कोणीच नव्हतं. पोत्यांच्या राशीआड घुटमळणाऱ्या उंदराला नागानं जाबड्यात धरलं होतं. उंदीर जीवाच्या आकांतानं धडपड करत होता, पण काळरूपी जहरील्या नागाच्या तावडीतून सुटू शकला नाही. दामाला काळानं जाबड्यात खेचला.
पैशाच्या राशीत पडलेल्या दामाला मुंग्यांनी चौफेर व्याडला. दामाच्या प्रेताला खांदकरी मिळाला नाही. प्रेतापुढं शिकाळी धरायला कोणी नाही. दामा गेला म्हणून दुःखानं हंबरडा फोडणारं कोणी नाही. दामाचं 12वं 13वं झालं. गंगी, रंगी आणि सजीचा गोतावळा जमला होता. दामाची इस्टेट तिघीत वाटून द्यायची. प्रत्येकीच्या नातेवाईक मनात मोजदाद करत होता. आपल्या वाट्याला किती येईन याचा अंदाज घेत होता. आपसात येईन ते वाटून घ्यायचं. भांडत बसून कोर्ट कचेऱ्या करून संपत्तीला कोर्टाची टाच लागल म्हणून दामानं तळघरात ठेवलेल्या लॉकरमधनं मोठ्या पितळी डब्याचं झाकण उघडलं. तच गंगी मोठ्या आनंदात म्हणाली, एवढं सगळं सोनं माझ्या नवऱ्यानं माझ्यासाठी ठेवलंय. गंगी सोनं बघून अवाक झाली. दुसऱ्या क्षणाला कोसळली. गंगी हार्ट अटॅकनं गेली. रंगी सोनं बघून बावचाळली आणि निपशीत पडलेल्या रंगीला म्हणायला लागली, तुला कुठलं? सगळं मला. वय वय सगळं मला. काय नाही तुला? सगळं मला. सगळं सोनं मला 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 सगळं सोनं. असं म्हणत भ्रमिष्ठागत बारळायला लागली. गंगी अटॅकनं गेली. रंगी भ्रमिष्ठ झाली. सजीनं शहाणपणा केला आणि म्हणली, काय न ग मला? सगळं तुम्हाला घ्या, फक्त दुकानातला पोपटलाल मला द्या. दुकानातला गडी पोपट्या पोपट लाल झाला. सजीला घेऊन पसार झाला. मंडा म्हातारीच्या शापानं अनेकांची वाट लागली. शापित धनानं दामाचं आयुष्य उद्ध्वस्त करून टाकलं. गंगी रंगीला संतती सुख मिळू दिलं नाही का सजीचा संसार काढला गेला नाही. सत्कर्माची संपत्ती भविष्य उज्ज्वल करते. दुष्कृत्याची संपत्ती समूळ नाशच करते. दामानं शापित धन कमवलं, पण तेच शापित धन दामाच्या समूळ नाशाला कारणीभूत ठरलं. श्रोते हो, ही होती प्राध्यापक शिवाजीराव बागल यांची कथा शापित धन. कथा कशी वाटली हे कमेंट करून जरूर कळवा. चॅनल सबस्क्राईब करायचं राहिलं असेल तर चॅनल सबस्क्राईब करा. ही कथा आपल्या मित्रपरिवारात नातेवाईकात शेअर करा. पुन्हा भेटूयात अशाच उत्तम कथेसह. तोपर्यंत नमस्कार मित्रो.